पाणी घाल. पाणी पी जरा आधी. पाणी पी, तोंडावर पाणी घे पाणी पी गार. आणि चहा पी. जरा देऊ का? सावकाश पी. कुठनं आणले? जार. जारचं आहे का थंड पाणी? सावकाश पी पाणी. आता बरं वाटतंय का? औ बरं वाटतंय का आता? बरं वाटायला लागले. चहामध्ये अद्रक टाकले कांबळे. आज आषाढी एकादशीच काय काय खाल्लंय? दे काय काय. काय काय खाल्लंय? शाबू, पापड्या, झालं तेवढंच का? चिली चिली मिली. अजून? मिली, लाडू, अजून? शाबूच्या पापड्या. शाबूच्या पापड्या. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आणि आता 4 वाजले ते. अच्छा. आणि ऊन मागाशी उन्हात पाऊस पडला होता. आणि पावसात ऊन पडले. ऊन उलट सुलट झालं. पाऊस तर काय आता इकडं चुकून कधी तर आला. आणि आज आला होता. आज आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जेवढे वारकरी आहेत ते हळूहळू घराकडे दर्शन घेऊन निघालेले आहेत. छान वाटलं. आषाढी वारी जी आहे चहा प्यायला. बराच दिवस झालं ब्लॉग केला नाही. त्याचं कारण काय माहीत आहे का? आमच्या आजीची तब्येत जरा डाऊन झाली होती. सर्दी, ताप, पित्त, डोकंदुखी. त्याच्यामुळं का नाही घरात कोणाचाच मूड नव्हता. म्हणून म्हणलं आता राहू द्या ब्लॉग. कारण कसं आहे माहीत आहे का? घरात सगळं व्यवस्थित असलं, आपली ज्येष्ठ मंडळी सगळी व्यवस्थित, आणि आजी एकदम ठणठणीत असलं की बरं वाटते. नाही तर मग ती हातरून धरून पडली की मग मात्र अजिबात कोणाला काही मूड येत नाही. आणि आता 2-3 दिवस झालं आता व्यवस्थित आहे. दवाखाना केला, गोळ्याही खाते. काय होते एकदमच पित्त झालं की मग डोकंदुखी. चहा पिऊन घेतो जरा. हसती काय? काय करून घेतले ती डोळ्याला? काय झालं? येवा तिच्या डोळ्याला मुंगी चावली ना तिच्या तुझ्या. केवढा झालाय मग? सुजलाय की छान वाटते. असंच असतंय लोकांवर हसलं की असंच असतंय. त्याच्यामुळे लोकांवर कधी हसायचं नाही. सांगतोय आता तुम्हाला सांगतो. लोकांवर ही काय होते माहिती आहे का? आमच्या बहिणीला अजिबात हसू कंट्रोल होत नाही. एकदा काय झालं माहिती आहे का? सांगू का? एकदा काय झालं, आम्ही एकदा दवाखान्यात गेलतो, खाजगी दवाखान्यात गेलतो. आणि त्याच्यात एक पेशंट पोरगा आलता. म्हणजे मी काय आपलं नाव ठेवत नाही किंवा असं माझा दुसरा काही उद्देश नाही. पण आमच्या बहिणीचं कसं आहे माहिती आहे का? हसूच कंट्रोल होत नाही कसलं माणूस. आणि बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय, सिरियस सिच्युएशन मध्ये सुद्धा का नाही हसायला येतं. तसं सेम टू सेम का नाही आमच्या कांबळीत यायचं आहे. काय झालं, एक बारका पोरगा आलता एवढाच, मला वाटतं की ते असं 9-10 वर्षाचा होता. आणि त्याला काय चावलं होतं माहीत नाही. काय चावलं असं बहुतेक मला वाटतं गांडी का काय चावली होती त्या वरच्या होटाला. त्याचा वरचा होट तो एवढा आलता, असा टंब झालता. टंब झालाय. आणि त्याला पहिल्यांदा पदर लावून हसायला लागली. परत म्हणते, बाळा काय झाले बाळा? त्याला बिचारायला बोलता पण ये नाही आणि हसायला लागले. असं कसं काय होतं तुझं? मग आता तुझा आता डोळा सुजला, आता मी पण हसू का? नाही, ही डोळा आहे ना एवढा झाला मोठा असा काय, मग भारी वाटते जरा. म्हणजे सारखं हसत असते ना तू कोणावर पण. तसं लोकांना चिडवून ये, असं बारकं तसं लोकांना चिडवून ये. तुला सांगतोय चांगलं नसते सारखं काय ना काय सिरियस. मग नेमकं सिरियस सिच्युएशन मध्ये हसते. हां, जत्रेला जायचं आहे काय? ह्याच्या विठ्ठलाच्या जत्रेला जायचं आहे का? आज आज तू गेली असते का नाही? आता काय करते? आता भाजी तुम्हाला तर काय उपवासाचा आहे. आता बाकीच्यांना काय? आणि आम्ही काय मी पण उपास नसलं तरी का नाही आपलं उपवासाचं खात असतोय आपण. केस तुझी लय बारकी झाली कांबळे, लय बारकी दिसायला लागली. म्हातारी झाली काय तू? काय
आता जावाई सून यायचा टाइम झालाय आता म्हणल्यावर मग केस पांढरेच होणार की. यावा कुठं आहे? गेली बाहेर. बाहेर बसली काय? फिरायला लागली. फिरायला लागली, फिरू द्या. जरा फिरलं म्हणजे जरा थोडं शिरा ढिल्या होत्या त्या, हातपाय दुखत नाही. डोळा दिसतंय का बघू लावून? दिसत नाही एवढं. नाही दिसत, इथं सांग. दिसतंय का हो सांगा जरा बरं. नाही नाही दिसत. मग ते डोळा का तो खाल्लाय? वाट्यालाच चावाय पाहिजे होतं म्हणजे माझा बदला पूर्ण झाला असता. त्या बारक्या लेकरावर हसलेलं का नाही. एवढं झालं. आता स्वयंपाकी करायचं नसेल काय? आता करायचं काय? झालं आता वारं तर कसलं सुटायला लागलं. भगर करायची आता सध्या. बगर बगरीमध्ये साखर टाकून करते का अशीच करते? हिरव्या मिरच्याची भगर. हिरव्या मिरचीची. आणि सांगत जा मिरची टाकली म्हणून. काल वरणात मिरची टाकली होती तशीच खाल्ली मी. परत वरनं साखर खावं लागली. केस गळायला लागली. जाऊ दे, झाली आता तू म्हातारी. असंच सेवा करत जा आजीची. हे न नॉट हे न. बघ तुझ्यापेक्षा जास्त केस आहे ती आजीची. यव्वा कन्नडमध्ये कसं आहे माहीत आहे का? यव्वा ह्या शब्दाला मराठीत म्हणते ती आई, आणि मराठीत जी आपण आई म्हणतो ती कन्नडमध्ये आई म्हणजे आजी. असं उलटं सुलटं आहे कन्नडमध्ये. असं आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असावं. यव्वा म्हणजे मराठीत आई, आणि मराठीतलं आई आहे ते कन्नडमध्ये आजी. हा कुणाचं? 85 93 वय आहे यव्वाचं. हां आजी म्हणती 100च्या वर. 100 नाही तुझं वय, 93 आहे. 93. हां आधार कार्डवर होतं तेच सांगितलं. असंच सेवा करत जा आजीची, पुण्य लाग. नाही गे वा आई आली बघा. विठ्ठलाचा बुक्का लावून आली आई. सकाळ सकाळ लावलाय खाल्ले. कुठे गेलती तू? मग आता यव्वा उठून बसली आहे. चाय प्यायला आम्ही आहे. तिनं मी तुला सांगितलं होतं ना, आता सांगितले मी. ती दवाखान्यामध्ये का नाही त्या बारक्या पोरावर हसलेली ना, त्याच्यामुळे ती तसं होते. असं लोकांवर हसते. त्यांना काही मुंगी बिंगी चावली तर तसं हसत जाऊ नको म्हणलं तिला. चहा पिऊन आली का तिच्यात जाऊन? उपासाचं काय काय खाल्ली मग तू? काय नाही खाल्ली आपल्या घरी? अजून साबुदाणा खाल्ली. बुचडा बांध येते का बघा? यव्वा कशी बुचडा बांधते बघा. तुला येते का असं बांधायला? तुझा बुचडा तिचा बुचडा बघ आहे. तिचा बुचडा बघ की कांबळेचा चाप लावले ना. यव्वाचा बुचडा बघ कशी बांधते. ओके आईला चहा द्या जरा. आणि आता संध्याकाळच्या बरोबर 5 वाजलेले आहेत आणि पावसाचा काही पत्ते नाही. मगाशी जरा उन्हात पाऊस पडला होता आणि पावसामध्ये थोडं ऊन पडलं होतं. आणि ढगं तर काय पळते तीच बघा सारखं. तिकडं आमच्या सोलापूरकडे ढगं पळते मी. इकडं पाटकुलवरनं सोलापूरला. रानात जायचं होतं आम्हाला, पण आज उपवास असल्यामुळं आईनं रानात जायचं कॅन्सल केलेलं आहे. बघू परत कधी तर. कसलं जारचं पाणी आहे बघ, थंडगार पाणी. चला आता संध्याकाळ झालेले आहेत आणि तुम्ही काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्या परत. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.